आरटीओ एमबीए ची जाहिरात आलेली आहे आणि तुम्हाला देखील महाराष्ट्रातली सर्वोत्तम बॅच म्हणजे आरंभ बॅच जॉईन करायची, तर ती कशा पद्धतीने जॉईन करायची, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस, त्याच्यानंतर याचे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला कुठे पाहायला मिळतील, पीडीएफ नोट्स कसे तुम्हाला डाउनलोड करता येतील, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण बघायचा आहे. बघा, आरंभ बॅच कशी जॉईन करावी, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, पीडीएफ, कुपन कोड, स्टडी मटेरियल कसे ऑर्डर करावे, सगळं काही सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आरंभ 3.0 ही बॅच बरेच उमेदवार जॉईन करणार आहेत, तर ही कशी करावी ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय की प्ले स्टोअरला जायचंय किंवा iOSच्या ऍपलच्या स्टोअरला जायचंय किंवा प्ले स्टोअर अँड्रॉइड असेल, दोन्हीकडे आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे पेन्सिल आहे बघा, रेड कलरचं आहे आणि ही व्हाईट कलरची तुम्हाला जी पेन्सिल दिसते अशा पद्धतीचा लोगो आहे आणि बघा इग्नाइट अकॅडमी हे नाव आहे. इथून इन्स्टॉल किंवा इथं क्लिक केलं तर बघा तुम्हाला अशा पद्धतीने ओपन होतं. इन्स्टॉल या बटनावर मी क्लिक करेल आणि त्याच्यानंतर माझा ऍप जे आहे तर ते इन्स्टॉल होईल. ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकायचा आहे. शक्यतोवर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो टाकायचा. लक्षात घ्या, त्याला ओटीपी जाणार आहे म्हणून रिचार्ज वालाच नंबर टाका, कारण की ओटीपी जातो त्याला. ओटीपीचं केलं. आता इथं तुम्हाला तो जो 4 अंकी ओटीपी येईल तो ओटीपी जो आहे तर तो टाकायचा आहे. आता जेव्हा तुम्ही ओटीपी टाकणार तर असं समजा की तुमचं लॉग इन जे आहे तर ते झालेले. लॉग इन झाल्यानंतर ते विचारते की तुमचा उद्देश कोणता आहे. आता आपल्याला आरटीओ ची बॅच परचेस करायची, तर मी इथून कॅटेगरी सिलेक्ट करेल आरटीओ एएमबीआय. कॅटेगरी व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या, त्याच्यानुसार कोर्सेस बदलतात. मी आरटीओ एएमबीआय ही कॅटेगरी सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर आरटीओ एएमबीआय ही कॅटेगरी जर मी पाहिलं तर मला इथं बघा हा कोर्सेसचा ऑप्शन मला दिसेल. बघा इथं मी आरटीओ एएमबीआय केलं, इथं हा कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे, कारण की मला कोर्स जॉईन करायचा आहे. तर मी इथं जो आहे तर तो क्लिक करेल. इथं क्लिक केल्यानंतर विविध तुमच्या जवळ पर्याय आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला कोणता पर्याय पाहिजे तो व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. आपल्याकडे ज्या बॅचेस अवेलेबल आहेत बघा, प्रिलिमची अवेलेबल आहे, मेनची सेपरेट अवेलेबल आहे. प्रिलिम मेन्स दोन्ही इंटिग्रेटेड अवेलेबल आहे. हे झालं जे आहे तर ते विदाऊट बुक किट. बुक किट सोबत देखील बॅच अवेलेबल आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मिडियमची जी पूर्व परीक्षेची बॅच आहे ती पण अवेलेबल आहे, मराठी मिडियमची अवेलेबल आहे. इतक्या सर्व बॅचेस आहेत, व्यवस्थित पद्धतीने पाहून घेणं. बघा ही जी 21,795 ही पूर्ण बॅच आहे विथ स्टडी मटेरियल वगैरे सर्व. प्रिलिम मेन्स बघा, ही प्रिलिमची बॅच विथ स्टडी मटेरियल आरंभ 3.0 ट्रिपल 10,000 रुपयाची बॅच ही समजा ही मेनची बॅच. आता याच्यात आरटीओ 30 कोड पण आपला येतो, तो पण मी तुम्हाला सांगतो. या कुठली तरी एक बॅच तुम्ही सिलेक्ट करावी. फॉर एक्झाम्पल आरटीओ एमबीआय प्रिलिम विथ स्टडी मटेरियल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच मी सिलेक्ट केली. इथं फीज मला दिसते आहे 9,999. याची व्हॅलिडिटी असणार आहे 1 वर्ष. आता मी काय करेल, हा बाय नावच्या ऑप्शनवर क्लिक करेल. आता याच्यात स्टडी मटेरियल असल्यामुळे तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे, कारण की घर पोहोचणार आहे. आणि लक्षात घ्या, जे काही उमेदवार पुणेमध्ये असतील, नाशिकमध्ये असतील, त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये जे असतील, छत्रपती संभाजीनगर, तर माझी त्यांना विनंती असेल की तुम्ही डायरेक्टली तिथून जरी परचेस केलं म्हणजे कोर्स झाल्यानंतर तरी तुम्ही तिथून घेऊ शकतात बाय हँड, ते पण ऑप्शन अवेलेबल आहे. परंतु बाकीच्या शहरातील उमेदवारांनी काय करू शकतात, इथं व्यवस्थित पद्धतीने माहिती भरा. मग तुमचं नाव, तुम्ही कोणाचे पाल्ले आहात हे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर द्या आणि वेगळा द्या ज्याच्यावर कॉल लागेल, कधी कधी कॉल लागत नाही. ऍड्रेस व्यवस्थित पद्धतीने द्या, पोस्ट ऑफिस, त्याच्यानंतर बघा सिटी, लँडमार्क, स्टेट आणि पिनकोड. पिनकोड इथं व्हेरीफायचं ऑप्शन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या नाशिकचा कोड 422003 आहे. मग इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तो लगेच इथं बघा डिलिव्हरिंग म्हणजे काय, तो व्हेरीफाय झाला की हो बरोबर आहे. कधी कधी कोड चुकतो तर तो पिनकोड व्यवस्थित पद्धतीने टाकायचा. ते झाल्यानंतर आता इथं लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा हे सर्व माहिती टाकतात तर पुन्हा इथं फी तुम्हाला 9,999. मग त्याच्यामध्ये बघा हे जीएसटी, त्याच्यानंतर इंटरनेट हँडलिंग चार्जेस अशी फी तुमची वाढते. परंतु इथं आरटीओ 30 नावाचा कोड आहे ज्याच्या अंतर्गत तुम्हाला 30% ऑफ मिळणार आहे. हा कसा अप्लाय करायचा, इथं बघा अप्लायचं ऑप्शन आहे. इथं अप्लायचं फक्त इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर बघा इथं बघा ओपन कोड अप्लाइड सक्सेसफुली फ्लॅट 30%, म्हणजे तुमचा 30%चा कोड होऊन ही फीज पुन्हा कमी आली. ही प्रिलिमच्या संदर्भातली. आता ही फीज पेड करण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर क्यू आर कोड करायचा, जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तर तुमचा क्यू आर कोड जनरेट होतो. तुमचे वडील, तुमचा भाऊ, तुमचा मित्र कोण असेल तो फी पेज करू शकतो. तुम्हाला वाटतं तुमच्याच मोबाईल मधनं तुम्हाला पेमेंट करायचे तर इथं पे ऑनलाईन वर क्लिक करायचं. पे ऑनलाईन वर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं विविध ऑप्शन दिसतात. बघा युपीआय, गुगल पे वगैरे, हे तुम्ही कुठले ऑप्शन घेऊन इथून जे आहे तर ते करू शकतात आणि एकाच सिंगल याच्यामध्ये फीस तुम्हाला पूर्ण पेड करावी लागेल. आता पुढचं जे आहे तर ते लेक्चर्स कशा पद्धतीने बघायचे सर. आता मी बॅच घेतली, मी लेक्चर्स मला कुठं पाहायला मिळतील. सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवतो की हे लेक्चर्स असतात नेमके कुठे. ओके,
तुम्हाला मी हे लेक्चर्स म्हणजे तुम्हाला तुमचा कोर्स बघा, तुम्ही जर हा कोर्स परचेस केला, हा माय कोर्सवर क्लिक केलं ना, तिथं तुम्हाला तुमचा कोर्स जो आहे तर तो दिसेल. तुमचा कोर्स परचेस झाल्यानंतर तिथं तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा कोर्स पाहायला मिळणार आहे. आता याच्यानंतर बघा इथं ओव्हरव्ह्यू, कंटेंट आणि लाईव्ह आहे. हे कंटेंट मध्ये ना रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील, रेकॉर्डेड. आणि याच्यामध्ये लाईव्ह, मी जर लाईव्ह वर क्लिक केलं तर अशा पद्धतीने आता हे मेनचे लाईव्ह लेक्चर्स आहे बघा. नॉन कन्व्हेन्शनल मेथड, मग इथं येतं बघा 26ला 9 वाजता. म्हणजे इथं जे ना लाईव्ह वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व लाईव्हचा शेड्यूल जे आहे तर तो कळतो. समजा तुमच्याकडून लाईव्ह मिस झालं, मग काय करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. ते सर्व लेक्चर्स बघा इथं जे काही फोल्डर बनलेलं असेल बघा, इथं डेमोचं लेक्चरचं फोल्डर बनले, स्टेट बोर्ड सिरीज फ्री देता येईल सध्या, तर ते लेक्चर्स तुम्हाला इथं डायरेक्टली पाहायला मिळतात. म्हणून तो टेन्शन घ्यायचं नाही. हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हायचे, रेकॉर्डेड पण पाहायला मिळतील. दुसरं, पीडीएफ कशी डाउनलोड करावी. आता लेक्चर्स झाले, पाहिलं सर मला ती पीडीएफ पाहिजे होती. पीडीएफ कशी, फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्याही एका लेक्चरवर गेले, मी भूगोलाच्या लेक्चरला गेलो बघा, इथं हे पीडीएफचं ऑप्शन आहे आणि इथं वॉचचं ऑप्शन आहे. इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला लेक्चर्स पाहता येईल वॉचवर. मग तुम्ही क्वालिटी चेंज करू शकता, स्पीड चेंज करू शकतात. पुढे काय, इथं पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची पीडीएफ ओपन होते. मग ही डाउनलोड झाली का नाही, इथं बघा हे साईडला तुम्हाला या 3 रेषा दिसत आहेत. मी या 3 रेषांवर क्लिक करेन. त्याच्यानंतर एक्सपोर्ट, डाउनलोड, ओपन इन वेब आणि क्लोज. बरेच उमेदवार काय करतात, डाउनलोड बटनवर क्लिक करतात. इथं डाउनलोड वर नाही करायचंय, इथं आपल्याला एक्सपोर्ट याच्यावर क्लिक करायचंय. जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ सेव्ह करायची असेल आणि तुम्हाला प्रिंट वगैरे काढायला पाहिजे असेल ती डायरेक्टली, तर तुम्ही एक्सपोर्ट याच्यावर क्लिक करायचं. डाउनलोड मध्ये काय होतं की ते ऍप मध्ये डाउनलोड होतं फक्त, म्हणजे तुम्ही नेट नसेल तर तुम्हाला बघता येतं. पण शक्यतो डायरेक्ट एक्सपोर्टच तुम्ही केलं तर ते तुमच्यासाठी बेस्ट असेल. एक्सपोर्ट केलं तर लगेच तुम्ही जर वरती मोबाईल पाहिला तर बघा इथं लगेच तुम्हाला दिसतं की तुमच्या फाईल फोल्डरमध्ये ती पीडीएफ जी आहे तर ती डाउनलोड झालेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही लाईव्ह लेक्चर्स कसे पाहिजे ते सांगितलं, पीडीएफ लेक्चर्स आणि बॅच कशी जॉईन करायची, ही संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ते तुमच्यासाठी इथं सांगितलेले. आणखी काही डाऊट्स असतील तर या संदर्भात तुम्ही जे आपले नंबर्स आहेत, तुम्हाला जे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत मित्रांनो, 88 88 99 61 16, या नंबरला कॉल करू शकतात. पण हा जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर मला नाही वाटत तुम्हाला बॅच संदर्भात आणखी काही डाऊट जे आहेत तर ते असतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.